नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंग्लिश गुरु झरीकर या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. 10वीचं जे इंग्रजीचं पुस्तक आहे त्यामध्ये जवळपास 25% सिलेबस या वर्षी 2000 शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये सर्वांना माहीतच आहे की कमी झालेलं आहे. ओके, तर महाराष्ट्र सरकारनं आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं एक परिपत्रक काढलं होतं 24 जुलै 2020 साली. आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावर्षी कोरोना इफेक्ट फार भयानक होता. ओके, तर आणखीनही शाळा सुरू होण्याबाबत आपल्या मनात शंकाच आहे. तर त्याच्याच अनुषंगानं त्याचा संदर्भ लक्षात घेता राज्य सरकारनं काय सांगितलं होतं की जवळपास 25% सिलेबस यावर्षी कमी करण्यात येईल म्हणून, म्हणजे 1ली ते 12वीपर्यंतचा 25% सिलेबस यावर्षी कमीच करण्यात आलेला आहे. तर असो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातला 25% कुठला सिलेबस कमी करण्यात आलेला म्हणजे तो तुम्हाला यावर्षी परीक्षेला अभ्यासाला नाही आहे, त्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा सर्वांनी एक लक्षात ठेवा की तुम्ही जर इंग्रजीचं पुस्तक बघितलं तर त्यामध्ये एकूण 4 युनिट आहेत. किती आहेत? 4 युनिट. युनिट नंबर 1, युनिट 2, ठीक आहे, युनिट 3 आणि युनिट 4 असे एकूण किती युनिट आहेत? तुम्हाला 4 युनिट आहेत. ठीक आहे, तर ही एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4 असे एकूण 4 युनिट आहेत. तर सर्वांनी लक्ष द्या, मी काय सांगतो. युनिट 1 मध्ये कुठला सुद्धा बदल आपल्याला इथं पाहायला भेटणार नाही. बघा, युनिट 1 मध्ये तुम्हाला ॲज इट इज एकूण 5 पॉईंट आहेत. त्यामध्ये काही प्रोज आहेत, काही पोएट्री आहेत. यामध्ये कुठलाही पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये कमी झालेला नाही आहे. लक्ष द्या, म्हणजे हा पूर्ण सिलेबस यावर्षी तुम्हाला अभ्यासाला आहे. युनिट 1 तुम्हाला पूर्ण यावर्षी अभ्यासाला आहे. यामध्ये कुठलाही पद्धतीचा फरक किंवा काही अपडेट फॉर्मॅट तुम्हाला इथं काही वेगळा भेटणार नाही. म्हणजे हे 5ही पॉईंट तुम्हाला यावर्षी अभ्यासाला आहेत. त्याच्यानंतर आपण चर्चा करूया युनिट 2ची. ओके, तर युनिट 2 मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर युनिट 2 सुद्धा आपल्याला पूर्ण सिलेबसला आहे. यामध्ये सुद्धा कुठलाच पॉईंट आपल्याला डिलेट झालेला नाही, रिड्यूस झालेला नाही किंवा डिडक्ट झालेला नाही. ओके, तर ही एक सुद्धा सर्वांनी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर युनिट 3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर युनिट 3 मध्ये सुद्धा कुठलाच पॉईंट आपल्याला यावर्षी कपात झालेला नाही यापैकी. म्हणजे युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 हे तिन्ही पॉईंट आपल्याला यावर्षी अभ्यासाला आहेत फुल्ली. ओके, त्यानंतर आता आपण चर्चा करूया युनिट 4. ठीक आहे, कुठला? युनिट 4. तर युनिट 4 मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्या. युनिट जो 4 आहे यामध्ये मात्र आपल्याला काही टॉपिक आहेत ते इथं आपल्याला यावर्षी रिड्यूस झालेले आहेत. सर्वांनी इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया युनिट 4 मधला सेकंड टॉपिक भोली. कुठला पाहायचा आपल्याला? भोली. सर्वांनी लक्षात ठेवायचा, भोली हा जो टॉपिक आहे, हा जो प्रोज व्हर्जन आहे, हा जो प्रोज आहे, आपल्याला जो चॅप्टर आहे तो यावर्षी अभ्यासामधून आपल्याला पूर्णतः वगळून टाकलेला आहे आपल्या अभ्यासामधून. म्हणजे आपल्याला यावर्षी भोली या चॅप्टरचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर याचं लक्षात ठेवा सर्वांनी. 130 पेज नंबर, किती? 130 पेज नंबर ते 140 पेज नंबर इथपर्यंत तुम्हाला काहीही अभ्यासायचं नाही आहे, कारण तुम्हाला ते यावर्षी परीक्षेला नाहीच आहे. ठीक आहे, कळालं इथपर्यंत सर्वांना? तर आपण आता पुढे जाऊ. तर आता आपण बघूया पुढचा पॉईंट, अत्यंत महत्त्वाचा 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. कुठला? ओ कॅप्टन माय कॅप्टन हा पॉईंट आहे. तर हा सुद्धा तुम्हाला यावर्षी परीक्षेला नाही आहे. तर यामध्ये तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की यामध्ये पेज नंबर 142, किती? पेज नंबर 142, 145, म्हणजे जवळपास 3 पेजेस तुम्हाला यावर्षी परीक्षेला नाही आहेत. 142 ते 145 पेज नंबर. चला आपण आता पुढचं बघूया. त्यानंतर आपण पाहूया अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टर होता जोन ऑफ आर्क. कुठला? जोन ऑफ आर्क. तुम्ही जर बघितला जोन ऑफ आर्क हा पेज नंबर 156, किती आहे? 156 टू 163 पर्यंत आहे. ठीक आहे, पेज नंबर 156 टू 163 पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की 1 पॉईंट म्हणजे 4.2, 4.3 आणि 4.5 असे एकूण 3 टॉपिक आतापर्यंत पाहिलं आपल्या सिलेबसला यावर्षी नाही आहेत. तर त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पुढचा टॉपिक आपण बघूया 4.6 अ ब्रेव हर्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी.
अत्यंत महत्त्वाचा व्हेरी सिग्निफिकंट असा एक टॉपिक होता आपल्याला, पण तो यावर्षी आपल्याला तो सिलेबसला नाही आहे. ठीक आहे, तर 165 पेज नंबर 165 पेज नंबर टू 165 पेज नंबर ते 171 असे 165 टू 171 म्हणजे पेज क्रमांक सर्वांनी लक्षात ठेवा. मी पेज क्रमांक काय सांगतोय लक्षात आहे बरं का, कारण हे पेज क्रमांक जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की यामध्ये ॲक्टिव्हिटी सुद्धा आपण यावर्षी रिड्यूस केलेली आहे. ठीक आहे, यामध्ये आता यावर्षी आपल्याला ॲक्टिव्हिटीसुद्धा अभ्यासाला नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला थोडंफार लक्षात आलं असेल की हे सॉरी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर युनिट 1, 2, 3 यामधला कुठलाच पार्ट आपल्याला परीक्षेमध्ये कमी झालेला नाही आहे. तर याच्या उलट अगदी आपण जर बघितलं तर युनिट 4मध्ये जर आपण बघितलं तर 4.2, 4.3, 4.2, 4.3, 4.5 आणि 4.6. ओके, तर हे 4 पॉईंट आपल्याला यावर्षी अभ्यासाला नाही आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर उर्वरित पूर्ण टॉपिकचा तुम्ही अभ्यास करावा. ठीक आहे, आपल्याला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की कळवा. थँक्यू.